यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने काल अनिल राठोड समन्वय जनता पार्टीच्या उमेदवारास पाठिंबा दिला आहे। आपण जाणून घेऊया नेमकं हा पाठिंबा दिल्यानंतर या समन्वय जनता पार्टीचं वर्चस्व या मतदारसंघात नक्कीच वाढलं। सर, आता याच्यात आपली कशी तयारी राहणार आहे? आपल्याला वंचितचा आता पाठिंबा मिळाला। सर्वप्रथम श्रद्धेय सन्माननीय बाळासाहेबजी आंबेडकरांचे मनापासून धन्यवाद मानतो। वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे आमचा विजय सुनिश्चित झालेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीने विचार केला असता त्यांचा जो काही पाठिंबा आहे तो पाठिंबा या देशातील संविधान वाचवण्यासाठी दिला गेलेला आहे, लोकशाही वाचवण्यासाठी दिला गेलेला आहे। सोबतच हा जो काही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे, वाशिम जिल्ह्याची जी आजच्या घडीला ओळख आहे ती एक आकांक्षित जिल्हा म्हणून आहे। मागील 25 वर्षामध्ये आकांक्षित जिल्ह्याचा जो लागलेला कलंक आहे तो सुद्धा पुसून टाकण्यात आलेला नाही आणि म्हणून प्रामुख्याने हा मुद्दा आम्ही समोर घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत। आणि यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून जी काही ओळख आहे, परंतु त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या झालेल्या आहेत आणि हे खऱ्या अर्थानं प्रस्थापित राजकीय पक्षांचं ते अपयश आहे आणि संपूर्ण जनता या प्रस्थापित राजकीय पक्षांना आता कंटाळलेली आहे आणि म्हणून आमचा विजय सुनिश्चित आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मागच्या वेळेस जे वंचितनं उमेदवार दिला होता प्रवीण पवार यांनाही 90,000च्या वरी मतदान मिळालं होतं। तसेच तुम्हीही 14,000 जवळपास मागच्या वेळेस बिन मतदार घेतलं होतं। आता यावेळेस तुमचं मतदान म्हणजे कोणत्या महायुतीला आहे किंवा महाविकास आघाडीला या मतदानाचा फटका बसण्याची शक्यता असं वर्तवलं जाते? नाही, फटका जो आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांचा निवडून येण्याचा प्रश्नच नाही आहे। मुळामध्ये विजय आमचा सुनिश्चित झालेला आहे, कारण प्रस्थापित राजकीय पक्ष जे आज घडीला आपल्याला दिसतात, कोणता कार्यकर्ता कोणत्या पक्षात आणि कोणता पक्ष कोणत्या कार्यकर्त्यात आहे असं काही असं दिसायला चित्र स्पष्ट झालेलं नाही। आज जरी आपल्याला पाहायला मिळत असेल की महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच माळ्याची मणी आहे, ते वेगळे नाही। उद्याला निवडून गेल्यानंतर एकमेकाच्या गळ्यात गळा घालायला सुद्धा हे मागं पुढं पाहणार नाही, हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून जनता निश्चितपणानं या दोन्ही उमेदवारांना नाकारेल असा एक विश्वास आहे। काल तुम्हाला जे वंचितचे सुजात आंबेडकर आहेत त्यांना भेट देऊन तुम्हाला पाठिंबा जाहीर केला, तुम्हाला केव्हा माहीत म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही आंबेडकर साहेबांना बोलले का? नाही, निश्चित त्यांनी सांगितलं की 17ला आम्ही डिक्लेअर करू आणि त्या पद्धतीनं मग पोहरागड येथील धर्मपीठ भक्तिधाम येथून त्यांनी तो पब्लिकली पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांच्यासोबत ओबीसी बहुजन पार्टीने सुद्धा जे की प्रकाश अण्णा शेंडगे यांची पार्टी आहे त्यांनीसुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे। अजूनही काही सामाजिक चळवळी, माझा मूळ पिंड सामाजिक चळवळीत असल्यामुळे सामाजिक चळवळी संपर्कात आहेत आणि ते संपर्कात आता सगळेजण कामाला लागलेले आहेत। आता ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे, ही खऱ्या अर्थाने आता जनतेची लढाई झालेली आहे आणि म्हणून विजय जो आहे तो सुनिश्चित आहे। या मतदारसंघात तुम्हाला असं वाटते की आता ही तिरंगी लढत होईल आणि तुमचा विजय निश्चित होईल? लढत मला तिरंगीही वाटत नाही। जी स्पर्धा असणार आहे ती स्पर्धा संजयजी देशमुख आणि माझ्यामध्ये असणार आहे। कॅमेरामन साजन दाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।